HMX टेक्नॉलॉजी याचं उद्घाटन आज या ठिकाणी होणार आहे। त्यासाठी आपण सर्वच उपस्थित आहात। आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत करतो आहे। बस काही क्षणांचा विलंब आहे आणि लगेचच आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। तोपर्यंत धन्यवाद। निबे लिमिटेड भारत की एक अग्रणी डिफेंस टेक्नोलॉजी कंपनी है जो एडवांस डिफेंस सिस्टम्स के डिजाइन, डेवलपमेंट, मैन्युफैक्चरिंग और इंटीग्रेशन के क्षेत्र में महत्वपूर्ण भूमिका निभाती आ रही है। थैंक यू वंस अगेन। नमस्कार, स्वागतम सुस्वागतम। पुन्हा एकदा उपस्थित सर्व नागरिक बंधू भगिनींचे मी सचिन जाधव निबे ग्रुपच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आहे। आजचा हा ऐतिहासिक दिवस आहे आणि आपण सर्व या ऐतिहासिक दिवसाची साक्ष देणार आहात। त्या निमित्ताने उपस्थित सगळेच राजकीय क्षेत्रातले, सामाजिक क्षेत्रातले, सांस्कृतिक, आर्थिक, व्यापारी क्षेत्रातले सगळेच मान्यवर उपस्थित आहेत। त्यासोबत अत्यंत महत्त्वाचं क्षेत्र म्हणजे आपलं रक्षा क्षेत्र, संरक्षण क्षेत्रातले अनेक मान्यवर अधिकारी वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे। आर्मी, नेव्ही, एअरफोर्स याचे सगळेच मान्यवर पदाधिकारी, अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्या सर्वांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आहे। त्यासोबत आज केवळ अहिल्यानगरच नाही, केवळ महाराष्ट्रच नाही, तर देश विदेशातून सुद्धा अनेक मान्यवर पाहुणे या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत। त्या सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आहोत। साईबाबांच्या पावन शिर्डीमध्ये आज भक्ती आणि शक्तीचं एकत्रित दर्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि हा खऱ्या अर्थानं ऐतिहासिक क्षण आहे। आपला महाराष्ट्र हा समृद्ध महाराष्ट्र आहे। येथील नद्या, डोंगर, गडकिल्ले आजही देशातील पराक्रमाच्या इतिहासाची साक्ष देत आहेत। महाराष्ट्राची कुलदेवता आई तुळजाभवानीला नमन करतोय। स्वातंत्र्याचं सोनेरी स्वप्न दाखवणाऱ्या आई राजमाता जिजाऊ यांचं स्मरण करतोय आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी फौलादी मनगटातून शत्रूला परास्त करत अखंड हिंदुस्थानाला मोकळा श्वास घेण्यासाठी स्वराज्य निर्मितीचं स्वप्न पाहून स्वराज्य निर्माण करणाऱ्या महाराष्ट्राचे कुलदीपक छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथमतः वंदन करतो। त्यासोबतच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो आणि आजच्या या भव्य उद्घाटन सोहळ्यात मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आहे। आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस आहे। आपल्या भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींनी देशाला मेक इन इंडियाचा मंत्र दिला आहे आणि त्या मंत्राच्या पूर्ततेसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील भूमिपुत्र श्री गणेशजी निबे यांनी पुढाकार घेतला आणि आज आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार होताना आपण सर्व प्रत्यक्षात पाहतो आहोत। आम्हाला अभिमान आहे की आज निबे ग्रुपच्या मिसाईल कॉम्प्लेक्स आणि आर्टिलरी शेल प्रोडक्शन लाईन 5 लाख शेल पर एनम या उत्पादन क्षमता असलेल्या भव्य उद्योगाचे उद्घाटन भारताचे रक्षा मंत्री आदरणीय नामदार श्री राजनाथ सिंहजी यांच्या हस्ते होणार आहे। त्यासोबत या ठिकाणी या कार्यक्रमात भक्ती आणि शक्तीचा मंत्र एकत्रित पाहायला मिळतो आहे। अध्यात्माची जोड सुद्धा विज्ञानासोबत असावी लागते। त्या अनुषंगानं पूजनीय श्री ब्रह्मविहारीजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। त्या निमित्तानं महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष लाडके मुख्यमंत्री आदरणीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस या ठिकाणी उपस्थित होत आहेत। त्यासोबत भारतीय सैन्य दलाचे प्रमुख चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल माननीय श्री विजय चौहानजी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होणार आहेत। त्यासोबत औद्योगिक विकास मंत्री माननीय नामदार डॉक्टर श्री उदय सामंतजी या ठिकाणी उपस्थित होत आहेत तथा जलपत्य व्यवस्थापन मंत्री माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यासोबत डिफेन्सच्या सगळ्याच मोठ्या अधिकाऱ्यांच्या साक्षीनं हा समारंभ या ठिकाणी संपन्न होतो आहे। मी आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत करतो आहे आणि काही क्षणाचा अवलंब आहे आणि लगेचच आपले मान्यवर अतिथी या मंचावर उपस्थित होणार आहेत।
आपल्या सर्वांचे उपस्थित राहिल्याबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. आपण एवढ्या मोठ्या संख्येने ठिकाणी उपस्थित आहात तर तेवढा दणदणीत खणखणीत जयघोष सुद्धा झाला पाहिजे. ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपण सगळेच राहतो, वावरतो आणि जगामध्ये, भारतामध्ये खास करून महाराष्ट्र हा प्रथमतः नंबर 1 असा नेहमीच प्रत्येक क्षेत्रामध्ये राहिलेला आहे. आणि आज मेक इन इंडियामध्ये सुद्धा अतिशय महत्वाचं पाऊल या शिर्डी पावन नगरीमध्ये उचललं जात आहे. त्या निमित्तानं आपण जरा एकदा जयघोष करूया सगळे मिळून. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. धन्यवाद. असाच जोश, असाच उत्साह आपण सगळ्यांचा असला पाहिजे. आपले आदरणीय सन्माननीय मंत्री महोदय या ठिकाणी पदार्पण करत आहेत. त्यांचं आगमन या ठिकाणी होतं आहे. त्यांचं देखील स्वागत आपण तितक्या जल्लोषात करणार आहोत. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की. प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते आपल्या महाराष्ट्राचे कुलदीपक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या ठिकाणी पूजन पहिल्यांदा या ठिकाणी होतं आहे. जरा जयघोष जोरात झाला पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, संभाजी महाराज की, भारत माता की, वंदे वंदे. धन्यवाद. मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा. जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. Nibe Limited, a journey that was built on vision, a journey that was built on technology, indigenization, and unwavering commitment to strengthening India's defense capability. Today, as we stand here, India is building capability. India is building confidence. India is building self-reliance. And today, Nibe is proud to be part of this national transformation. मुझे रहने के लिए घर नहीं था. मुझे इस गांव में बिल्कुल ऐसी पोजीशन में रहा जहाँ जन्मभूमि है. इस जन्मभूमि में श्रद्धा और सबोरी का मीनिंग मुझे आज 25 साल के बाद समझ में आ गया. और इसी गांव में विखे पाटिल सर के माध्यम से एंड उदय सावंत जी ने 1 साल पहले भूमि पूजन किया था. और 1 साल के अंदर ये इंफ्रास्ट्रक्चर देश के लिए बनाया गया है. हम खाली
इस ट्रस्ट के माध्यम है और ओनर नहीं है, ट्रस्टी है। हा आपला संकल्प पूर्ण करण्यासाठी मी एक छोटासा एक उदाहरण देतो। सर, आय एम टॉक टू मराठी बिकॉज ऑल क्राउड इज मराठी। एक छोटंसं उदाहरण देतो। प्रोजेक्ट काही कारणास्तव थांबला। रात्री 12 वाजता मी देवेंद्रजींना SMS केला, ही अडचण आली। सकाळी 7 वाजता प्रोजेक्ट स्टार्ट झाला। मला नाही वाटत असा मुख्यमंत्री परत महाराष्ट्राला आयुष्यात भेटन कधी। Creating history together for a better. Let's have a round of applause everybody. एक बार जोरदार तालियां हो जाए। टाळ्या होऊन जाऊन दे। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या या ऐतिहासिक दिनी ज्यांच्या हस्ते नुकतंच निबे ग्रुपच्या डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग कॉम्प्लेक्सचं उद्घाटन झालं, ते देशाचे कणखर आणि कमिटेड रक्षा मंत्री आदरणीय राजनाथ सिंहजी, श्री राम शिंदेजी, राधाकृष्ण विखे पाटीलजी, उदय सामंतजी या कार्यक्रमाकरता विशेष रूपाने उपस्थित असलेले आपल्या भारताचे CDS जनरल श्री अनिल चौहानजी, सेक्रेटरी डिफेन्स प्रोडक्शन श्री संजीव कुमारजी, केंद्र सरकारचे सेक्रेटरी डॉक्टर समीर कामतजी, एअर मार्शल प्रेम कुमार, लेफ्टनंट जनरल संदीप जैन, लेफ्टनंट जनरल अनूप सिंघल, आज या ठिकाणी विशेष रूपाने उपस्थित असलेले पूज्य स्वामी ब्रह्मविहारीजी, ज्यांच्यामुळे आज शिर्डीमध्ये क्रांती घडते आहे, असे निबे ग्रुपचे प्रमुख श्री गणेश निबे या ठिकाणी उपस्थित, आमदार राणा जगजीत सिंगजी, विक्रम पाचपुतेजी, आशुतोष काळेजी, विठ्ठल लंगेजी, काशीनाथ दातेजी, अमोल खताळजी, अक्षय कर्डिले, आपले MIDCचे CEO श्री वेलारुसू, उपस्थित सर्व मान्यवर भगिनी आणि बंधूंनो, आज निश्चितच आपल्या देशाकरता हा अतिशय ऐतिहासिक दिवस आहे। देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी 2 संदेश आपल्याला दिले होते। पहिला होता मेक इन इंडिया, भारतामध्ये बनवा, आणि दुसरा होता आत्मनिर्भर भारत, स्वतःकरताही भारत बनवेल आणि जगाकरताही भारत बनवेल, अशा प्रकारचा संदेश माननीय मोदीजींनी दिला होता। आणि मोदीजींच्या नेतृत्वात डिफेन्स सेक्टरमध्ये हा संदेश अंमलात आणण्याची जबाबदारी आपल्या देशाचे रक्षा मंत्री माननीय राजनाथ सिंगजी यांनी स्वीकारली। आणि आज आपण पाहतोय की जो देश सगळी शस्त्रास्त्र इम्पोर्ट करत होता, सगळी युद्ध आयातीत गोष्टींच्या भरोशावर लढत होता, आज तो देश मोठ्या प्रमाणात डिफेन्सच्या क्षेत्रातला एक्सपोर्टर बनलेला आहे। आणि आत्मनिर्भर भारतच्या अंतर्गत आता जगातील चांगल्यात चांगले ड्रोन, चांगल्यात चांगले मिसाईल हे आपण आपल्याकडे तयार करतो। मला असं वाटतं की एक प्रकारे आत्मनिर्भर भारताचं स्वप्न
हे आज पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मला विशेष आनंद या गोष्टीचा आहे की आपल्या महाराष्ट्राच्या मातीतला एक युवक ज्यांचं नाव गणेश निबे आहे, यांनी या डिफेन्सच्या क्षेत्रामध्ये ज्या प्रकारे आपलं काम उभं केलं, महाराष्ट्राकरता आणि देशाकरता अत्यंत गौरवास्पद आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण गणेश निबे यांचं अभिनंदन केलं पाहिजे. महाराष्ट्र के डूअर एंड डायनेमिक चीफ मिनिस्टर, महाराष्ट्र के डूअर एंड डायनेमिक चीफ मिनिस्टर श्री देवेंद्र फडणवीस, श्री उदय सामंत मिनिस्टर ऑफ इंडस्ट्रीज, महाराष्ट्र गवर्नमेंट, डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटिल मिनिस्टर ऑफ वाटर रिसोर्सेज, MLAs from Ahilyaanagar, General Anil Chauhan, Chief of Defence Staff and Secretary DMA, Sri Sanjeev Kumar, Secretary Defence Production, Dr. Saveer Kamath, Secretary DD R&D and Chairman DRDO, Sri Ganesh Nibe, CMD Nibe Group, Swami Brahma Vihari Ji Maharaj, senior officers from Indian Army, Indian Navy, Indian Air Force, officers from the Government of India and Government of Maharashtra, यहाँ मौजूद सारे इंडस्ट्री लीडर्स एंड मेंबर्स ऑफ द नीबे ग्रुप, फ्रेंड्स फ्रॉम मीडिया, जेंटल लेडीज एंड जेंटलमॅन, तुम्ही सगळे कसे आहात? तुमच्या सर्वांमध्ये येऊन मला खूप आनंद झाला आहे और मैं मित्रों को कहना चाहूंगा कि यहां आने के बाद जो कुछ भी अपने आंखों से प्रत्यक्ष मैंने देखा है, सचमुच मुझे बहुत ही आनंद की अनुभूति हुई है और मेरा विश्वास यह पक्का हुआ है, भारत में टैलेंट की कमी नहीं है, भारत में बड़े कलेजे वालों की कमी नहीं है, उन्हें अवसर मिलना चाहिए और यह करके यदि किसी ने दिखाया है तो गणेश निबे ने करके दिखाया है। और आप जानते हैं कि एक प्रख्यात कवि दुष्यंत कुमार हुआ करते थे, उन्होंने कहा है, कौन कहता है आसमान में सुराग नहीं हो सकता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो, यह करके यहां पर गणेश निबे ने दिखा दिया है। और जो कुछ भी प्रत्यक्ष अपनी आंखों से देखा है, यहां आने के पहले मुझे अनुमान नहीं था और मेरा विश्वास पक्का हुआ है, जो भारत कभी वेपन्स के मामले में दुनिया का एक बड़ा इंपोर्टर माना जाता था, अब भारत को दुनिया का सबसे बड़ा एक्सपोर्टर बनने में आगामी 25-30 वर्षों के अंदर दुनिया की कोई ताकत रोक नहीं सकती है। आज यदि मैं आया हूं, सबसे पहले मैं शिरडी की ऐतिहासिक और आध्यात्मिक भूमि से एक नए युग के इस शंखनाद के अवसर पर आप सबको अपनी तरफ से हार्दिक बधाई देता हूं। इसे मैं नए युग का शंखनाद इसलिए कह रहा हूं क्योंकि आज रक्षा और अंतरिक्ष क्षेत्र में भारत की आत्मनिर्भरता का एक गोल्डन चैप्टर लिखा जा रहा है। साथियों, मैं नीबे ग्रुप को, यहां उपस्थित आप सभी गणमान्य जनों को और पूरे देश को इस ऐतिहासिक अवसर पर हार्दिक बधाई देता हूं। मैं विशेष रूप से महाराष्ट्र की जनता को भी बधाई देता हूं। जब से श्री देवेंद्र फडणवीस जी ने महाराष्ट्र के मुख्यमंत्री पद की जिम्मेदारी संभाली है, यह प्रदेश लगातार विकास के पथ पर तेजी से अग्रसर है। स्वयं गणेश निबे ने मुझे इस बात की जानकारी दी कि यह यूनिट यहां पर स्टैब्लिश करने में किस प्रकार का सहयोग यहां के चीफ मिनिस्टर ने और उनकी गवर्नमेंट ने किया है। मैं इसके लिए यहां के चीफ मिनिस्टर श्री देवेंद्र फडणवीस जी की भूरी भूरी प्रशंसा करता हूं। सुशासन यानी गुड गवर्नेंस, शांति और स्थिरता के इस माहौल ने
महाराष्ट्र को विकास की एक नई ऊंचाइयां दी हैं। साथियों, मैं मानता हूं कि आज का यह कार्यक्रम एक नहीं, दो नहीं, बल्कि कई माइलस्टोन्स वाला यह कार्यक्रम है। पहला तो यह कि आर्टिलरी शेल्स बनाने के एक आधुनिक कारखाने का आज उद्घाटन हो रहा है, जिसकी एनुअल कैपेसिटी 5 लाख शेल्स बनाने की है। 5 लाख शेल्स एक साल में बनाने की क्षमता इस फैक्ट्री की है। दूसरा, यूनिवर्सल रॉकेट लॉन्चिंग सिस्टम से जुड़े मिसाइल कॉम्प्लेक्स की भी यहां पर फाउंडेशन स्टोन रखी गई है। और तीसरा, ब्लैक स्काई के साथ एक ऐसा कॉन्ट्रैक्ट किया जा रहा है जो सैटेलाइट असेंबलिंग की दिशा में हमारे प्राइवेट इंडस्ट्री को अंतरिक्ष की ऊंचाइयों तक ले जाएगा, ऐसा मेरा पक्का विश्वास है। साथियों, इसके अलावा 15 टन पर डे की क्षमता वाला रिन्यूएबल बायो एनर्जी कंप्रेस्ड बायोगैस प्लांट भी यहां स्थापित हो रहा है, जो स्वदेशी पेटेंट टेक्नोलॉजी पर पूरी तरह से आधारित है। यानी धरती से लेकर आकाश तक, आर्टिलरी शेल से लेकर सैटेलाइट तक, आज का दिन हमारे पूरे रक्षा और अंतरिक्ष इकोसिस्टम के लिए एक बहुत बड़ा दिन है। जरा जोरात टाळ्या होऊ जाऊ द्या ना. आणि ज्यांच्या कल्पनेमुळं ही एमआयडीसी साकार होते, हा प्रकल्प येतोय, आपला जिल्हा औद्योगिकदृष्ट्या डिफेन्स क्लस्टर होणार आहे, असे आपल्या राज्याचे कर्तबगार आणि लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे आभार व्यक्त करण्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ जाऊ जरा. मागचे लोक टाळ्या वाजवा जरा जोरात. आणि ज्यांनी या निबे ग्रुपला आशीर्वाद दिला, भक्कमपणे उभे राहिले, ते आपल्या देशाचे लष्कर प्रमुख, सीडीएस प्रमुख जनरल चव्हाण साहेबांना सुद्धा एकदा जोरदार टाळ्याने त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करावे. आणि ज्यांच्यामुळे आज आपण सर्व उपस्थित आहोत, आपल्या या साईबाबाच्या पुण्यभूमीचा कायाकल्प होतोय, एक अतिशय आधुनिक अशा प्रकारचा संरक्षण उत्पादन प्रकल्प ज्यांच्यामुळे होतोय, ते आपल्या जिल्ह्याचे भूमिपुत्र मान्य गणेशजी निबे यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या होऊ जाऊ. या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या विधान परिषदेचे सभापती राम शिंदे साहेब, उद्योग मंत्री नामदार उदय सामंत साहेब, आदरणीय पूज्य स्वामी ब्रह्म विहारीजी, डीआरडीओचे चेअरमन डॉक्टर समीर कामत, लेफ्टनंट जनरल विनीत गौर, एअर मार्शल प्रेम कुमार कृष्णस्वामी, लेफ्टनंट जनरल संदीप जैन, संजीव कुमार, आपल्या डिफेन्स प्रोडक्शनचे सचिव लेफ्टनंट जनरल अनुप सिंगल, आणि माझे सर्व सहकारी आमदार माननीय राणा जगजितसिंग, माननीय अमोलजी खताळ, विठ्ठलराव लांगे, माननीय विक्रमजी पाचपुते, माननीय प्राध्यापक काशीनाथ दाते सर, अक्षय कर्डिले, आपले सर्व आज मान्यवर, आपण या कार्यक्रमाला गणेश निबेंना शुभेच्छा देण्याकरता आपण सगळ्या जिल्ह्यातून आलात. मी सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि मनापासून आदरणीय संरक्षण मंत्र्यांना, आदरणीय आपले लोकप्रिय मुख्यमंत्री महोदयांना मनापासून त्यांना धन्यवाद देतो. विशेष करून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सीओ वेलारसूजी यांनी सुद्धा विशेष प्रयत्नातून या एमआयडीसीच्या उभारणीमध्ये आपलं योगदान दिलं, त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. मनापासून धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय भारत. हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. एक गणेश निबेंनी एक चांगली या ठिकाणी घोषणा केलेली आहे. आज माननीय राजनाथजींच्या हस्ते इथे सीबीजी प्लॅन्टचं देखील उद्घाटन आपण केलंय आणि आता अशा प्रकारचे 9 सीबीजी प्लॅन्ट हे महाराष्ट्रामध्ये करण्याचा त्यांनी आज मनोदय या ठिकाणी घोषित केलाय. त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो.